हा आपला ताक असताना जर गावठी ताक असताना तर जास्त आंबट असता आणि जर आपण बाजारातून पिशवी आणतो तर आंबटच नसता. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतलंय ताकाची कढी आणि मका कमेंट्स मध्ये सांगा तुमका ताकाची कढी आवडता की नाही ती. तर आमच्या बाजूक ना गुरा असत म्हणजे बाजूच्या काकींची, मग तिने ना आमका ताक दिलेलं जरासा. तर म्हटलं ताकाचं काय बनवूया, तर मी म्हटलं ताकाची कढी बनवूया. आणि जराशी अशी गरमी पण वाढलेली असा जरा जरा, म्हणजे आता फेब्रुवारी महिना सुरू होतो तशी गरमी सुद्धा वाढूक लागलेली आहे. आणि ताक आपल्या ह्या शरीरात खूप चांगला असतं आणि पौष्टिक असतं. तर म्हटलं आता ताकाची कढी बनवूया. तर चला तर मग बघूया आज मी ताकाची कढी कशी बनवतलंय ती. तर ह्या असा ताक, ह्या घरगुती ताक असा किती जाड असा बघा, आणि जर पिशवेनी येतात तर असं जाड नसता. तर आता आपण ह्याची बनवूया ताकाची कढी. आणि ते कापल्याक लागतला हे असत मिरचे, ही असा लसूण, ही मी जरा ना बारीक अशी ह्या करून घेतलंय, आणि हे असा कोथिंबीर. तर चला तर आता आपण बनवूया ताकाची कढी. तर आता आपली ना कढई ना तापलेली हा, तर त्याच्यात ना आपण तेल घालून घ्यायचं. तेल कमीच घालतोय. ह्या ना एक तुम्ही ना एक दिवस म्हणजे असं ना ताक असतं त्याची ना, जर तुम्ही कधी करून नसाल तर ना त्याची ना ताकाची कढी एकदा करून बघा. ती सुद्धा गावठी ताकाची एक नंबर लागता. माका तरी खूप आवडता. आणि लसणाची फोडणी दिली तर, आणि मस्त मिरची वगैरे, भारी भारी एकदम मस्त. तुम्ही कशी करताय माका कमेंट्स मध्ये सांगा. तर ना आता आपला तेल गरम झालेलाच आहे. मग अशी तुमका कढीपत्तो मी दाखवूक नव्हतंय, तर आपण त्याच्यात कढीपत्तो पण घालतलो. तर पहिला आपण त्याच्यात घालूया मोहरी. मोहरी आपली अशी मस्तपैकी ना तडतडूक द्यायची. आणि त्याच्यानंतर आपण घालायची त्याच्यात लसूण, कारण आपली ना लसूण असताना ती पूर्णपणे त्याच्यात भाजूक होई, म्हणजे त्याची स्मेल असताना ती एक नंबर येतली. माका एक म्हणजे ताकाची कढी म्हणजे आता आम्ही ह्यो जो पूर्ण मे पर्यंत तरी आम्ही जास्त म्हणजे आमच्या रोजच्या रोजच्या जेवणात ताकाची कढी ही असताच. ताकाची कढी किंवा ताक. आणि त्याच्यानंतर आता आपण घालायचो कढीपत्तो. म्हणजे कढीपत्तो मी नंतर कशात घातलाय, कारण तो करपतो. म्हणजे पहिलं स्टार्टिंगला घातलो ना तर तो असं एकदम करपतो, म्हणून मी तो नंतर घातलाय. आणि मग ढवळून घ्यायचं असं. आपली जी फोडणी घातली आहे ना तिचं असं एकदम वास इलेलो हा मस्त एकदम. आणि आता आपण त्याच्यात घालायचे मिरचे. जर तुमका तिखट जास्त हवे असतात तर जास्त मिरचे घालायचे. इथे मी 2 मिरचे घेतलंय आणि त्याचे बारीक असे तुकडे केलंय. काही मिरची ना अशी उडतात तेलात असल्यामुळे. आपण ही मिरची जसे आपल्या तिखट हवे तसे भाजून घ्यायचे. आणि आपण ना ह्याच्यात ना वर्ण जर चवीसाठी अजून ना जराशी साखर किंवा गूळ घालू शकतो. कारण साखर किंवा ऑप्शन हा तुम्ही घालूचा असत तर मी जराशी साखर घालतलय, कारण साखर घातली की जरा चव अशी चांगली येता. तर ना आपली आता लसूण वगैरे सगळं ह्या झालेला. आता आपण ताक घालून घेऊया. आणि आपण ना जराशी अशी हळद घालून घ्यायची, म्हणजे पिवळा दिसताला.
ताकाच्या कढीचो वास एक नंबर. ही ना आपल्याक ना ढवळत रावाक होई. जर तुम्ही ढवळत रावाक नाही ना तर ती फुटतली, मग तिका मजा नाही. जराशी अजून घालतोय म्हणजे पिवळी दिसाक होई. आणि मी जरासा असं मीठ घालून घेतोय चवीनुसार. आणि जराशी अशी कोथिंबीर घालून घेतोय. तरी बघा आपली अशी ताकाची कढी दिसता. आपण ही ना उमळूक द्यायची नाही, म्हणजे उमाळू येऊक द्यायची नाही, ढवळत राहू. ही ताकाची कढी ना आपण फुटाक द्यायची नाही, नाहीतर फुटली तर वेगळी लागतात ती. तर आपण ना जराशी ह्याच्यातनं साखर घालून घ्यावं, किंचित, जास्त नाही, चव येता म्हणून. तर इथे मी ना अशी जराशी साखर घालून घेतलंय. ताकाची कढी बनवूक एकदम सोपी आहे. म्हणजे जर तुमका कुठेतरी जाऊचं असा आणि जेवण वगैरे करूचं असा फास्ट मध्ये, तर तुम्ही ताकाची कढी बनवू शकताय. तर आता आपली ताकाची कढी तयार हा. एकदम असो पिवळो कसो कलर इलेलो हा. आणि वास पण ताकाच्या कढीचो येता. ही फक्त ढवळत रावायची. ही तुम्ही भातासोबत खाऊ शकताय, उचलून पण पिऊ शकताय, जशी आपण सोलकढी पितो तशी. तर आता आपली ताकाची कढी तयार हा. आपला ताक असताना, जर गावठी ताक असताना तर जास्त आंबट असता. आणि जर आपण बाजारातून पिशवी आणतो तर आंबट नसता, तर आंबटच नसता. त्याच्यामुळे आंबट असला की आंबट तिखट खाऊ अजून मजा येतं. जर तुमका ताकाच्या कढीचो व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. बाय बाय. येवा माझ्यासोबत ताकाची कढी पिऊ.